ज्या आपल्या मायदेशावर आपण प्रेम करतो त्याचे रूप कसे आहे आणि आपले देश बांधव राहतात कसे, ते पाहण्याच्या उत्कट इच्छेने स्वामी विवेकानंद कलकत्त्याहून बाहेर पडले. बरोबर पैसा अडका न घेता अंगात फक्त भगवी कफनी घालून स्वामीजी सर्व हिंदुस्थानभर पायी पायी चेंडले. त्यांनी जंगले पाहिली, नद्या सरोवरे पाहिली, पशुपक्षी पाहिले, लहान थोर माणसे पाहिली, त्यांची श्रीमंती आणि गरिबी पाहिली. प्रवास करता करता 30 वर्षाचा तो शूर संन्यासी भरतखंडाच्या दक्षिणेकडच्या अगदी शेवटच्या टोकावरल्या गावात हजर झाला. त्यावेळी संध्याकाळ झालेली होती. गावाचे नाव होते कन्याकुमारी. कन्याकुमारी गाव हा भारतभूमीचा अखेरचा जमिनीचा तुकडा आहे. कन्याकुमारी गावाच्या पलीकडे भारताची जमीन नाही. तिथून पुढे फक्त हिंद महासागराचे निळे पाणी आहे. वर निळे भोर आभाळ, खाली निळाशार समुद्र आणि मधल्या पोकळीत चंद्र सूर्याच्या रेशमी किरणांचा खेळ. कन्याकुमारी गावात आल्यावर स्वामीजी थेट देवीच्या दर्शनाला मंदिरात गेले. तिथे समयांची आणि दिव्यांची सजावट केलेली होती. फुलांची आरास मांडलेली होती. देवीच्या अंगावर रत्नांचे हार झगमगत होते. देवीचे रूप तेजपुंज होते. तिला पाहताच विवेकानंदांना संतोष झाला. त्यांनी देवीला दंडवत घातला. दर्शन आटपून स्वामीजी मंदिराला अगदी लागूनच असलेल्या सागर किनाऱ्यावर आले. तिथे त्यांना समुद्रात दूर अंतरावर एक काळा कुळकुळीत प्रचंड खडक दिसला. खडकावर काहीही नव्हते, फक्त काळा दगड. जणू काही त्या फेसाळणाऱ्या दर्यात एक राक्षसी कासवच पोहत होते. साहजिकच त्या खडकावर जाऊन तो पाहण्याची स्वामींना प्रबळ इच्छा झाली. परंतु स्वामीजींपाशी पैसे नव्हते. त्यामुळे नावडी लोकांनी त्यांना होडीतून खडकापर्यंत नेण्याचे साप नाकारले. विवेकानंद डगमगले नाहीत. त्यांनी समुद्रात उडी मारली आणि पोहत पोहत खडकावर गेले. ते तिथे ध्यानाला बसले. आजूबाजूला कोणी नाही. सभोवताली खवळलेला समुद्र आणि खडकावर चिंतन करत शांतपणे बसलेले विवेकानंद. असा तो सुंदर देखावा होता. सतत 3 रात्री आणि 2 दिवस स्वामीजींनी खडकावर ध्यान केले. त्यानंतर स्वामीजीच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. स्वामीजींनी सांगितले आहे, मला कोणती कामगिरी बजवायची आहे हे अखेर मला कळून आले. भारताच्या आणि जगाच्या कल्याणाकरता आणि धर्माच्या सत्य ज्ञानाच्या प्रसाराकरिता मला हा महासागर ओलांडून पलीकडे गेलेच पाहिजे. हे मला जाणवले. एक योजना माझ्या मनात स्फुरण पावली. ध्यान संपवून स्वामीजी किनाऱ्यावर परत आले. भारतात आणखी थोडे फिरले आणि नंतर धर्माच्या प्रचारासाठी पुढे अमेरिकेला गेले. विवेकानंदांनी अमेरिकेत हिंदू धर्मावर शेकडो भाषणे दिली आणि भारताचे नाव जगात उंचावले. भारतीय अध्यात्म आणि तत्वज्ञान यांची माहिती भारताबाहेरच्या अफाट जगाला झाली. अशा प्रकारे स्वामीजींना नव्या कार्याची स्फूर्ती देणारा भूभाग म्हणून कन्याकुमारी गावाची मोठी ख्याती आहे. ह्याच गावाला केप कोमोरिन असेही म्हणतात. केप म्हणजे सागरात घुसलेला जमिनीचा तुकडा, कोमोरिन म्हणजे कुमारी. कन्याकुमारी गाव लहान आहे, पण यात्रिकांची तिथे वर्षभर गर्दी उसळलेली असते. कारण भारतभूमीचे ते दक्षिणेकडचे अंतिम टोक आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. त्या सागरातून रोज सकाळी सूर्य उगवताना दिसतो. दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. त्या सागरात रोज संध्याकाळी सूर्य मावळताना दिसतो. कन्याकुमारी हे सर्व भारतात एकच असे गाव आहे की जिथून सागरात होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही दिसू शकतात. सूर्योदयाची आणि चंद्रोदयाची शोभा पाहण्यासाठी सर्व भारतातले आणि भारताबाहेरचेही प्रवासी कन्याकुमारीला येतात. 3 सागरांचा संगम इथे झालेला असल्यामुळे कन्याकुमारी हे एक तीर्थस्थान बनले आहे. महात्माजींच्या अस्थीचे विसर्जनही या सागर संगमात करण्यात आले होते. म्हणून कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यावर महात्माजींचे स्मारक बांधलेले आहे. कन्याकुमारी सागरातल्या ज्या खडकावर
स्वामी विवेकानंदांनी ध्यान केले त्या खडकावर आता एक अतिशय देखणे आणि भव्य असे विवेकानंद स्मारक मंदिर बांधण्यात आले आहे. त्या स्मारकात स्वामीजींचा उंच उभा पुतळा आहे. ध्यानासाठी गुहेसारखी शांत खोली आहे. मोठा सभा मंडप आहे. या खडकावरल्या विवेकानंद स्मारकातून सृष्टी सौंदर्य फारच मोहक दिसते. पहावे तिकडे सागराचे निळे पाणी आणि पलीकडे भारताची नारळीच्या बागांनी झाकलेली सदा सुंदर भूमी. कन्याकुमारी गाव नकाशावर फार दूर दिसते. प्रत्यक्षात मात्र ते तीर्थस्थान तसे फार जवळ आलेले आहे. कारण आगगाडीचा फाटा आता थेट कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आला आहे. एसटीच्या बसगाड्या आणि मोटारी तर आता मंदिराच्या जणू अंगणातच उभ्या राहतात. विवेकानंद केंद्र ह्या परोपकारी सामाजिक संस्थेने आता प्रवाशांच्या राहण्या खाण्याची स्वच्छ आणि स्वस्त सोय केली आहे. त्या विभागाला विवेकानंदपुरम म्हणतात. शिवाय पर्यटकांसाठी निवासस्थान, उपहारगृहे, धर्मशाळा, वसतिगृहे वगैरे अनेक सोयी झाल्या आहेत. कन्याकुमारी गाव आता चांगलेच भरभराटीला आले आहे. गावात सर्व जाती धर्माचे लोक सुखाने राहतात. हे गाव तामिळनाडू राज्यात आहे. इतका महान इतिहास, इतका सुंदर निसर्ग आणि इतक्या आधुनिक सुखसोयी ज्या कन्याकुमारी गावाला लाभल्या आहेत, तो पवित्र गाव भारतवासियांनी एकदा तरी पाहिलाच पाहिजे. तर मित्रांनो, कोणाकोणाला आठवता धडा कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा.